नमस्ते, मी ओमप्रिया कौस्तुभ पंडित स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये। आपली कंपनी जवळपास 30 ते 40 प्रकारचे फूड प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग करते। चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ। हे आहेत खार मुंबईवरून आलेले क्लायंट सुनील मोरे यांना फोनवरती मशीनची माहिती भेटलेली आहे आणि आज ते आपल्या केपी प्रोडक्ट्समध्ये मशीन बघण्यासाठी आले आहेत। पाहूयात त्यांना आपली मशीन आवडते की नाही। सरांनी त्यांना मशीनची पूर्णपणे माहिती सांगितली। त्यानंतर त्यांना हा सेटअप टाकण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील त्याचीही पूर्णपणे त्यांना माहिती दिली। मशीनची माहिती घेतल्यानंतर आता आपण त्यांचा डेमो सुरू करतोय। पाहूयात त्यांचा डेमो। डेमोची सेम प्रोसिजर, डाळ दळणे, पाणी आणि मसाला मिक्स करणे, मिक्सरमधून पीठ मळून घेणे, त्याची लाटी तयार करणे, ती लाटी रोलरमध्ये लावणे आणि लगेच पापड तयार करणे। यात तुम्हाला लाटी लावण्या अगोदर रोलरला थोडंसं हलक्या हाताने तेल लावावं लागेल आणि त्यानंतर आपली जी लाटी आहे त्याला पीठ लावावं लागेल। मशीन नवीन आहे तोपर्यंत तुम्हाला रोलरला थोडंसं तेल लावणं आणि लाटीला पीठ लावणं ही प्रोसिजर करावी लागते। नंतर 6 महिन्यानंतर तुम्हाला त्याची गरज नाहीये। जोपर्यंत रोलर नवीन आहे तोपर्यंत आपलं हे पीठ रोलरला चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण तेल आणि पिठाचा वापर करतोय।
सुनील सरांनी मस्तपैकी मशीनमधून पापड काढले आहेत। आता हे पापड ड्रायरमधून जाणार आहेत। तुम्ही नवीन असे परत सुरुवातीला रोलरमध्ये कशी लाटी लावली जाते ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, जेणेकरून ती व्यवस्थितरित्या लाटी लावली तर तुमचा पापड व्यवस्थितरित्या कट होतो आणि तो तसा ड्रायरमध्ये जातो। आपले सर त्याचीही प्रॅक्टिस करतायत। पाहू शकता आता त्यांनी 2-3 वेळेस लाटी लावून झाल्यानंतर आता ते व्यवस्थित पापड काढतायत। पापड हा व्यवस्थित कट होतो आणि कट झालेला पापड हा ड्रायर मध्ये जात आहे। अशा प्रकारे आपण त्यांची ट्रेनिंग घेतली। ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांनाही परत प्रॅक्टिस करायला लावली। अशा प्रकारे त्यांची ट्रेनिंग कंप्लीट झाली। ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण त्यांचा छोटासा रिव्ह्यू घेतला।
पाहूयात ते काय म्हणतायत केपी प्रोडक्ट्स बद्दल. नमस्कार सर, आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात? नमस्कार, सुनील मोरे, मुंबईवरनं आलात. आणि सर आपल्याला आपल्या केपी एंटरप्राइजेस बद्दल कसं माहिती पडलं? युट्यूबवरनं पाहून आलात. आणि सर तुम्ही कंपनीत आल्यानंतर तुम्हाला डेमो वगैरे व्यवस्थित मिळाला का? छान कॉपरेट केलं. अच्छा. आणि तुम्ही कंपनी सोबत किती दिवसांपासून संपर्कामध्ये? 2 महिन्यापासून कॉर्डिनेशन चालू आहे आपलं. अच्छा. आणि सर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला डेमो वगैरे सगळं व्यवस्थित भेटला बरोबर? आणि तुम्हाला कंपनी कशी वाटली सर आमची? छान आहे, सर्व सहकार्य करतात चांगलं. ठीक आहे सर, थँक्यू.